शिष्य परंपरा होती आणि जे अरहंत पदांपर्यंत जे भिक्खू जायचे तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असायचं. तर इथे स्पेशल काय आहे, हे जे दोन आपण भिक्खू निवासगृह बघतोय ना, तर हे भिक्खू निवासगृह इथं जे दोन अरहंत असायचे ना, हे त्यांच्यासाठी असायचं. त्यांच्यासाठी हा सिम्बॉल इथं बुद्धांचा ज्ञानाचा हा दिलेला आहे. म्हणजे जे गुरु होते ते इथे असायचे अरहंत आणि जे बाकी भिक्खू असायचे ते इथे असायचे. तर हे भिक्खू निवासगृह असं आहे. या पद्धती इथे एक तुम्हाला मागे खिडकी दिसेल, दरवाजा दिसेल. दरवाजाची मोस्टली जी काही रचना आहे ना, तुम्हाला सेम याच पद्धतीची दिसेल. इथे ना लाकडी चौकट असायची आणि त्या लाकडी चौकटाला जाड कापड असायचं, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि ते लावून द्यायचं आणि मध्ये मग रात्री आराम करायचा. कारण मी जसं आता सांगितलं, इथे आता इतक्या वर्षानंतर पण इतके बिबटे आहेत. तर विचार करा तेव्हा किती जंगल असेल आणि किती हिंस्र प्राणी बिबटे वगैरे असतील. पण तेव्हाची पण प्राणी मात्रांविषयी एवढी मैत्री होती, एवढी करुणा होती की ते एकदम एकदम मित्रासारखे राहायचे. आज पण आपण भारत देशाव्यतिरिक्त बाहेरच्या काही देशांमध्ये बघितलं तर एकदम हिंस्र प्राणी, वाघ वगैरे त्या भिक्खून संघासोबत एकदम मैत्रीपूर्ण भावनेने राहतात. आणि हे मैत्रीपूर्ण भाव जे आहेत ना प्राण्यांच्या चेहऱ्यावरचे, जर तुम्हाला अभ्यासायचं असेल ना तर तुम्ही नाशिकच्या श्रीलक्ष्मी लेणीला या. तिथे तुम्हाला हत्ती, सिंह, वाघ आणि जे काही घोडा, म्हणजे इव्हन जी आपण अशी वेदिका पट्टी बघतोय ना, अशी पूर्ण आहे ना एक प्राण्यांची पूर्ण शृंखला आहे एका पूर्ण लेणीच्या याच्यावर. तुम्हाला जंगलातला प्रत्येक प्राणी त्याच्यावर बघायला मिळेल. आणि त्याच्यावरच्या भावमुद्रा, म्हणजे ठीक आहे आता 2200 वर्षाचा काळ लोटला गेलाय म्हणून थोडस हे झालंय, पण जे मोठे मोठे ज्या स्तंभांवरचे जे प्राणी आहेत ना, त्यांच्या भावमुद्रा तुम्हाला, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, करुणा जी आहे ना, ती आज पण तुम्हाला बघायला मिळते. ओके, तर त्यासाठी काय जाणवतो भिंती बघा, या दोन दरवाजांना हे आहे, चौकटी आहे, त्या तिकडच्याला नाही आहे. भिंती बघा, तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केला ना, चारही दिशेला पेंटिंग केली. मित्रांनो, प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण ऊस पडलेल्या या वारशाकडे फक्त पाहणार आहोत की तो वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हालाही अशा मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर आमच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये सामील व्हा. लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेलीच आहे. आणि हा वारसा जपण्यासाठी फॉलो आणि शेअर नक्की करा. हे काम प्रभावीपणे व अधिक चांगले करण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. नमो बुद्धाय, जय भीम, भवतु सब्ब मंगलम.